आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी घडतात ज्यांना आपण फारसं महत्त्व देत नाही. समजा तुम्ही ऑफिसमधून घरी आलात आणि घराच्या चाव्यात सापडत नाहीत, किंवा एखाद्या जुन्या मित्राशी बोलताय आणि त्याचं नाव काही केलं आठवत नाही. तोंडून भलताच शब्द निसटून जातो. आपण या सगळ्याला काय म्हणतो? अरे काय माझी स्मरणशक्ती, किंवा थकलोय नुसता, असं म्हणून सोडून देतो. पण आज आपण ह्याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत आणि ह्यासाठी आपण आधार घेणार आहोत सिग्मंड फ्रॉइड यांच्या एका पुस्तकाचा. 1901 साली आलेलं द सायकोपॅथॉलॉजी ऑफ एव्हरीडे लाईफ. आजचा आपला उद्देश हाच आहे की फ्रॉइडचा तो विचार समजून घेणे जिथे ते म्हणतात की ह्या चुका केवळ अपघात नसतात, त्या आपल्या अचेतन म्हणजे अनकॉन्शियस मनातून आलेले संदेश असू शकतात. मग इथे एक प्रश्न उभा राहतोच, काय होईल जरी आपल्या लहानसहान चुका अपघात नसतीलच तर? ते आपल्याच मनातून आलेले काहीतरी इशारे असतील तर? हो. आणि गंमत म्हणजे फ्रॉइडचं नाव घेतलं की लोकांना त्यांचे ते मोठे किचकट सिद्धांत आठवतात. पण हे पुस्तक त्या मानाने खूप वेगळं आहे. हो का? हो. म्हणजे समजायला खूप सोपं आहे. कारण यात फ्रॉइड गंभीर मानसिक आजारांबद्दल नाही बोलत, तर ते थेट आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यातल्या उदाहरणांबद्दल बोलतात. अच्छा. बोलण्यातल्या चुका, विसरलेल्या भेटी, हरवलेल्या वस्तू, अगदी काही अंधश्रद्धा, या सगळ्या गोष्टी त्यांनी यात घेतल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचताना कुठेतरी आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहत नाही. बरोबर. चला तर मग याच कल्पनेच्या मुळाशी जाऊया. ही जी मूळ कल्पना आहे की कोणतीही चूक निरर्थक नसते, तीच मुळात खूप धक्कादायक आहे. म्हणजे मी फक्त थकल्यामुळे चाव्या विसरल्या नाही, तर त्यामागेही काहीतरी अर्थ दडलाय, असं फ्रॉइड म्हणतायत. अगदी फ्रॉइडच्या सिद्धांताचा पायाच हा आहे की मानवी वर्तन कधीच उगाच किंवा रॅन्डम घडत नाही. प्रत्येक कृतीमागे, अगदी छोट्याशा चुकीमागेही काहीतरी कारण दडलेलं असतं. त्यांच्या मते या चुकांमधून आपल्या मनात खोलवर लपलेल्या इच्छा, भीती. भीती किंवा ज्या गोष्टींवरून आपल्या मनात संघर्ष सुरू आहे त्या बाहेर येतात. ज्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक कबूल नाही करत, त्या अशा वाटा शोधून पृष्ठभागावर येतात. पण हे अचेतन मन, अनकॉन्शियस माइंड, म्हणजे नेमकं काय? आपण हा शब्द खूप ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय? याला समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण वापरता येतं. आपलं मन एका मोठ्या हिमखंडासारखं म्हणजे आईसबर्गसारखं आहे असं समजा. ठीक आहे. पाण्यावर दिसणारा तो जो लहानसा 10% भाग आहे, ते म्हणजे आपलं चेतन मन, जिथे आपले आत्ताचे विचार आणि जाणीव असते. पण पाण्याखाली जो प्रचंड मोठा 90% न दिसणारा भाग आहे, तो म्हणजे अचेतन मन. बरोबर, ते आहे आपलं अचेतन मन. आपल्या सगळ्या इच्छा, भीती, दाबून टाकलेल्या आठवणी, लहानपणीचे अनुभव सगळे तिथे दडलेले असतं. आणि आपल्याला कळतही नाही, पण पाण्याखालचा हाच भाग आपल्या बोटीला म्हणजे आपल्या वागण्याला नकळत दिशा देत असतो. वा, हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे आपण जे काही करतो त्याचे खरे चालक तर पाण्याखाली लपलेले आहेत अगदी. आणि म्हणूनच कदाचित हे पुस्तक वाचताना लोकांना एक अस्वस्थ करणारी परिचितता जाणवते असं म्हटलं जातं. कारण त्यात वर्णन केलेल्या घटनांमध्ये आणि निरीक्षणांमध्ये लोकांना स्वतःचे अनुभव दिसू लागतात. बरोबर? अगदी बरोबर. कोणीतरी वाचतं की आपण कधी-कधी मुद्दाम लोकांची नावं विसरतो आणि त्याला आठवतं, अरे हो, त्या दिवशी मी माझ्या बॉसचं नाव मुद्दामच विसरल्यासारखं केलं होतं. ही जाणीव थोडी अस्वस्थ करणारी असू शकते. कारण यामुळे आपला स्वतःच्या वर्तनावरील नियंत्रणाचा जो भ्रम असतो तो दूर होतो. खरंय. आपल्याला वाटतं की आपण जे काही करतो ते पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. पण फ्रॉइड आपल्याला आरसा दाखवतात की पडद्यामागे एक अचेतन मन आहे जे सतत कार्यरत असतं आणि त्याचा प्रभाव आपल्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीवर पडत असतो. खरंय. आणि मला वाटतं हा नियंत्रणाचा भ्रम विसरण्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त तुटतो. आपण सहज म्हणतो, अरे मी विसरले, जणू काही त्यात आपला काहीच हात नाही. पण तुम्ही म्हणताय की फ्रॉइडच्या मते विसरण्यामागेही एक हेतू असू शकतो. हो, आणि हा या पुस्तकातला एक खूपच इंटरेस्टिंग भाग आहे. फ्रॉइडच्या मते विसरणं ही अनेकदा टाळण्याची एक कळत-नकळत केलेली कृती असते. ते म्हणतात की आपण त्याच गोष्टी जास्त विसरतो ज्यांच्याशी काहीतरी भावनिक ओझं, अस्वस्थता किंवा अंतर्गत संघर्ष जोडलेला असतो. उदाहरणार्थ, ज्या कामामुळे तुम्हाला खूप ताण येतोय, ते काम तुम्ही सारखं विसरण्याची शक्यता जास्त असते. किंवा डेंटिस्टची अपॉइंटमेंट आठवली की भीती वाटते, म्हणून ती तारीखच लक्षात राहत नाही. हा हा हा. म्हणजे ज्या पाहुण्यांना भेटायचा कंटाळा येतो त्यांचं नाव आपण हमखास विसरतो. ह्यात काहीतरी तथ्य आहे म्हणायचं.
अगदी तसंच. फ्रॉइड याला मानसिक प्रतिकार किंवा रेझिस्टन्स म्हणतात. मानसिक प्रतिकार. हो, म्हणजे तुमचं मनच त्या गोष्टीला किंवा आठवणीला तुमच्या जाणीवेच्या आत येण्यापासून अडवतंय. जसं एखाद्या गेटवरचा वॉचमन नको असलेल्या व्यक्तीला बाहेरच थांबवतो, तसंच आपलं मन नको असलेल्या विचारांना जाणीवेच्या बाहेर ठेवतं. पण हे इतकं साधं सरळ असतं का नेहमी? एखादं उदाहरण आहे का याचं पुस्तकातलं? हो, एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. फ्रॉइड एकदा एका तरुण माणसाशी बोलत होते. तो तरुण एका लॅटिन कवीची ओळ म्हणून दाखवत होता, पण त्यातला एक शब्द एलेक्वेस तो सारखा विसरत होता. अच्छा. फ्रॉइडने त्याच्याशी बोलून शोधून काढलं की त्या तरुणाच्या मनात त्याच्या प्रेयसीच्या मासिक पाळीबद्दल चिंता होती आणि त्या चिंतेचा संबंध इटलीमधल्या एका संत अवशेषाशी म्हणजे रेलिकशी होता, ज्याचा संबंध रक्ताशी होता. या सगळ्या गुंतागुंतीच्या विचारांमुळे त्याचं मन एलिक्वेस हा शब्द ब्लॉक करत होतं. अरे देवा! म्हणजे एक छोटासा विसरलेला शब्द इतक्या खोलवरच्या चिंतेशी जोडलेला होता? मग याचा अर्थ असा की आपल्याला वाटतं त्यापेक्षा अचेतन मन आपल्या दैनंदिन जीवनावर खूप जास्त प्रभाव टाकतं, ते केवळ स्वप्नांपुरतं मर्यादित नाही. नाही. ते आपल्या जागृत अवस्थेतही आपल्या प्रत्येक निर्णयात आणि कृतीत सक्रिय असतं. खरंय. आणि जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय हा आपल्या वर्तनाचा केवळ पृष्ठभागावरचा भाग आहे. एक मोठा भाग हा लपलेल्या इच्छा आणि भीतींनी आकार घेत असतो. अचेतन मन ही काहीतरी दूरची किंवा अमूर्त संकल्पना नाहीये, तर ते आपल्या सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ते सतत आपल्या चुकांमधून, विसरण्यातून आणि बोलण्यातून स्वतःला व्यक्त करत असतं. पण मग प्रत्येक चुकीमागे अर्थ शोधणं थोडं जास्त नाही का होणार? म्हणजे कधी कधी आपण फक्त थकलेलो असतो किंवा कामाचा खूप व्याप असतो म्हणून चाव्या विसरतो. प्रत्येक गोष्टीला अचेतन मनाशी जोडणं गरजेचं आहे का? फ्रॉइड यावर काय म्हणतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि फ्रॉइड असं अजिबात म्हणत नाहीत की प्रत्येक चुकीमागे एकच खोल अर्थ असतो. अच्छा. कधीकधी कारणं साधी असू शकतात, जसं तुम्ही म्हणालात, थकवा किंवा कामाचा व्याप. पण ते आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतात. ते म्हणतात की जेव्हा एखादी चूक वारंवार होते किंवा एका विशिष्ट पॅटर्नमध्ये होते, अगदी, तेव्हा मात्र तिथे थांबून विचार करायला हवा. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त एकाच व्यक्तीचं नाव सतत विसरत असाल किंवा ऑफिसला जातानाच नेहमी काहीतरी विसरत असाल, तर मग तिथे साधं कारण नसण्याची शक्यता आहे. अच्छा, म्हणजे पॅटर्न महत्वाचा आहे. पण हे सगळं ऐकून असं वाटतं की आपलं मन आपल्याच विरोधात काम करतंय. यातून बाहेर कसं पडायचं? फ्रॉइड फक्त चुका का होतात हे सांगून थांबत नाहीत, तर त्या चुकांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे याबद्दलही बोलतात, बरोबर? अगदी. आणि इथेच फ्रॉइडचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होतो. ते म्हणतात की आपल्या चुकांबद्दल लाज बाळगण्याऐवजी किंवा स्वतःला दोष देण्याऐवजी आपण त्याबद्दल उत्सुकता बाळगली पाहिजे. उत्सुकता. हो, उत्सुकता. प्रत्येक चूक ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक संधी आहे. ती एक खिडकी आहे जी तुमच्या अचेतन मनात काय चाललंय हे दाखवू शकते. पण हे रोजच्या आयुष्यात कसं करायचं? म्हणजे समजा मी सतत माझ्या ऑफिसच्या चाव्या विसरते, तर मी स्वतःच्या डोकावून पाहण्यासाठी स्वतःला काय प्रश्न विचारायला हवेत? मला ऑफिसला जायला आवडत नाही का? इतकं सरळ असतं का हे? उत्तम प्रश्न आहे. आणि नाही, हे इतकं सरळ नेहमीच नसतं. पण सुरुवात तशीच होते. फ्रॉइड सुचवतात की आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या वागण्यावर विचार करणं हा आत्मसमजुतीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्ही स्वतःला विचारू शकता, मी फक्त ऑफिसच्याच चाव्या विसरते का, की इतरही गोष्टी विसरते? आणि ऑफिसबद्दल मला नेमकं काय वाटतं? तिथे असं काही आहे का जे मला टाळावंसं वाटतंय? कामाचा ताण आहे की एखाद्या सहकारासोबत पटत नाहीये? म्हणजे त्या चुकीच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि माझ्या भावनांचा विचार करायचा. हो, त्या चुकीशी संबंधित तुमच्या मनात काय भावना येतात याकडे लक्ष द्यायचं. या पॅटर्न्सकडे लक्ष दिल्यास आपल्या भावनिक समस्या आणि न सुटलेले तणाव उघड होऊ शकतात. सुरुवातीला हे विचित्र वाटेल, पण हळूहळू तुम्हाला तुमच्या वागण्यातील आणि तुमच्या भावनांमधील दुवे दिसू लागतील. फ्रॉइडचा असा विश्वास होता की जेव्हा अचेतन मनातील या गोष्टींबद्दल आपल्याला जागरूकता निर्माण होते, म्हणजे जेव्हा ते आपल्या चेतन मनात येतात, तेव्हा अंतर्गत संघर्ष कमी होऊ शकतो. अगदी, जेव्हा आपल्याला कारण कळतं तेव्हा आपण त्या वर्तनाचे गुलाम राहत नाही, तर त्याचे चालक बनू शकतो. बरोबर. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कळलं की तुम्ही ऑफिसच्या चाव्या कामाच्या तणावामुळे विसरत आहात, तर तुम्ही त्या तणावावर काम करायला सुरुवात करू शकता. मग चाव्या विसरणं आपोआप कमी होऊ शकतं. वर्तनातील या लहान बदलांची समजसुद्धा आपल्याला अधिक मानसिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाऊ शकते.
वा, म्हणजे माझ्या चुका मलाच माझ्याबद्दल काहीतरी शिकवू शकतात. हा विचारच किती पॉवरफुल आहे. मला आता माझ्या गेल्या आठवड्यातल्या सगळ्या चुका आठवायला लागल्या आहेत आणि त्यामागे काय कारण असेल याचा विचार सुरू झालाय. आपण सहसा चुकांना टाळण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न करतो, पण फ्रॉइड म्हणतात की त्यांना सामोरं जा, त्यांचा अभ्यास करा. अगदी. या चुका म्हणजे आपल्या मनाच्या खोल भागातून आलेले संदेश आहेत. ते आपल्याला सांगतात की कुठेतरी काहीतरी असंतुलन आहे, काहीतरी दुर्लक्षित केलं जात आहे आणि ते संदेश समजून घेण्याची मागणी करत असतात. म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट विसरतो किंवा बोलताना चुकतो, तेव्हा स्वतःला मी किती विसरभोळी आहे असं म्हणण्याऐवजी माझं मन मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला पाहिजे, शिकवतं. ते आपल्याला शिकवतं की आपल्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा भाग आपल्या नकळत काम करत असतो आणि आपल्या चुका त्या भागाची एक खिडकी असू शकतात. आणि अंतिम विचार म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की या चुकांकडे अपयश म्हणून पाहण्याची आपली सवय आपण बदलायला हवी. त्याऐवजी ते आपल्या मनाच्या खोल भागातून आलेले संदेश आहेत, जे समजून घेण्याची मागणी करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. आत्मज्ञानाची म्हणजे स्वतःला ओळखण्याची सुरुवात अनेकदा अशाच दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष देण्याने होते. ज्या क्षणी आपण आपल्या चुकांना आपलंसं करतो, त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतो, त्याच क्षणी आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला सुरुवात करतो. आणि जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपल्या दैनंदिन आयुष्यातली पुढची चूक जेव्हा होईल, मग ती चावी हरवणं असो, चुकीचा शब्द बोलणं असो किंवा एखाद्याचं नाव विसरणं असो, तेव्हा तिला एक अडथळा म्हणून वैतागण्याऐवजी एक क्षण थांबून स्वतःला विचारायला कसं वाटेल की ठीक आहे, तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस.